हॅलो. विद्युत प्रणालींमध्ये अतिभारण म्हणजे ओव्हरलोड आणि लघुपरिपथ म्हणजे शॉर्ट सर्किट हे खूप सामान्यपणे ऐकले जाणारे दोष आहेत. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा अर्थ काय आहे हे समजून घेऊया. तर चला आपण आधी ओव्हरलोड म्हणजे अतिभार यापासून सुरुवात करूया. आता या शब्दाचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा होतो की काहीतरी खूप जास्त आहे, बरोबर? ओव्हर म्हणजे जास्त किंवा अति जास्त आणि लोड म्हणजे भार, बरोबर? अतिभार म्हणजे जास्त भार. तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा या विद्युत सर्किटमध्ये परिपथांमध्ये अतिभार या शब्दाचा अर्थ आहे खूप जास्त विद्युत प्रवाह. जास्त काय होतं इथे? विद्युत प्रवाह, त्याचं लोड जास्त आहे. मग आता हे वाईट का आहे? जास्त विद्युत प्रवाह असणं हे वाईट का बरं आहे हे बघूया. एक सामान्य सर्किट पहा. घरामध्ये आपल्या असे सर्किट असतात, बरोबर? असे परिपथ असतात. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की ही असते वीजयुक्त तार, ही असते तटस्थ तार आणि ही भूतार किंवा अर्थिंगवाली तार. आणि आता या प्रत्येक तारेची विद्युत प्रवाह सहन करण्याची एक विशिष्ट क्षमता असते. जर विद्युत प्रवाह त्या विशिष्ट मूल्यापेक्षा जास्त झाला तर उष्णता वाढते आणि मग अनेक वाईट गोष्टी घडू शकतात. कधीकधी या तारांचं इन्सुलेशन म्हणजे या तारांवरचं जे रोधी आवरण आहे ते निघून जाऊ शकतं, ते वितळू शकतं, तार उघडी पडू शकते आणि वाईटात वाईट म्हणजे कदाचित आगसुद्धा लागू शकते. तर खूप जास्त विद्युत प्रवाह असला तर असे सगळे प्रॉब्लेम तयार होतात आणि म्हणून अतिभारण आपल्यासाठी वाईट आहे. ठीक आहे. तर मूलतः इथे खूप जास्त विद्युत प्रवाह होत असेल तर आपल्या परिपथावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची खात्री आपण कशी करतो? तुम्हाला आठवत असेल तर आपण फ्यूज म्हणजे वितळतारेचा वापर करतो. वितळतार ही एक साधी तारच असते जिचा रोध फार जास्त असतो पण वितळांक म्हणजे मेल्टिंग पॉईंट कमी असतो. आणि मग जर या परिपथातून खूप जास्त विद्युत प्रवाह होत असेल तर ही वितळतार वितळून जाते आणि अशा प्रकारे तुटून जाते. त्यामुळे आपला परिपथ जो पूर्ण असतो तो उघडा पडतो आणि मग आता इथे कुठलाही विद्युत प्रवाह होत नाही. त्यामुळे मग आपला उरलेला परिपथ आणि आपली सगळी याला जोडलेली उपकरणे ही सुरक्षित राहतात. तर अशा प्रकारे ही वितळतार काम करते, बरोबर? तर आता या वितळतारांच्या ऐवजी आजकाल आपण सर्किट ब्रेकर वापरतो. हे सर्किट ब्रेकर अशा प्रकारे दिसतात. हे सर्किट ब्रेकर वितळतारेचं प्रगत रूप आहे. तुम्हाला माहिती आहे ना, वितळतार वितळल्यानंतर ती आपल्याला पुन्हा पुन्हा बदलावी लागते. पण सर्किट ब्रेकरमध्ये हा एक खटका असतो जो बंद होऊन जातो आणि मग नंतर विद्युत प्रवाह स्थिर झाला की आपण तो खटका फक्त वर करायचा आणि आपलं सर्किट म्हणजे आपला परिपथ पुन्हा पहिल्यासारखा काम करू शकतो. ठीक आहे. तर आता आपल्याला अतिभारण म्हणजे ओव्हरलोड काय असतं हे कळलं आहे. मग आता प्रश्न असा असू शकतो की या अतिभारणाचे कारण काय आहे? आपल्या सर्किटमध्ये आपल्या परिपथांमध्ये खूप जास्त विद्युत प्रवाह का होतो? तर यासाठी अनेक कारणं असू शकतात. त्यातलं एक कारण म्हणजे खूप जास्त विद्युत विभवांतर असणे. सामान्यतः आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये विद्युत विभवांतर 220 व्होल्ट इतकं असतं, बरोबर? आणि आपली सगळी उपकरणे या व्होल्टेजवर कार्य करण्यासाठी डिझाईन केलेली असतात. पण कधीकधी काही गोष्टींमुळे जसं की कदाचित वीज पडणे किंवा अचानक मोठे चुंबकीय क्षेत्र तयार होणे किंवा कधीकधी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे इतर काहीही कारणांमुळे हे विद्युत विभवांतर अचानक वाढू शकतं, ज्याला आपण व्होल्टेज स्पाइक म्हणतो. तर परिपथामध्ये जर अशा प्रकारे हे व्होल्टेज वाढलं, हे विभवांतर वाढलं तर विभवांतर वाढल्यामुळे विद्युत प्रवाहसुद्धा वाढतो आणि मग या परिस्थितीत सुद्धा ही वितळतार आपलं रक्षण करते. ठीक आहे. त्यानंतर अतिभारणाचं अजून एक कारण म्हणजे खूप सारी उपकरणे वापरणे. आता खूप जास्त उपकरणं वापरणे म्हणजे काय? तर समजा आपण खूप सारे लोक एकाच वर्गामध्ये बसलो आहोत आणि त्या वर्गामध्ये 2च सॉकेट आहेत. पण आपल्या सगळ्यांकडे प्रत्येकाकडे जर एक एक कम्प्युटर असेल तर काय करायचं? इतके सारे कम्प्युटर आपण 2 सॉकेटमध्ये नाही जोडू शकत. मग अशा वेळेस काय करतात? आपण अशासारखा एक्सटेंडर आणतो, बरोबर?
आणि मग त्यामध्ये प्रत्येकाच्या कम्प्युटरचा प्लग खोचला जातो. म्हणजे काय केलं आपण? एका सॉकेटला आपण 10 कम्प्युटर जोडले, बरोबर. आता प्रत्येक कम्प्युटर किंवा प्रत्येक उपकरण काहीतरी विद्युत प्रवाह खेचत असेल आणि म्हणून मग त्याच्या परिपथामध्ये ओढला जाणारा एकूण विद्युत प्रवाह हळूहळू प्रत्येक उपकरणासोबत वाढू लागतो. आपण जितके जास्त कम्प्युटर किंवा जितकी जास्त उपकरणे याला जोडू तितका जास्त विद्युत प्रवाह यातून होईल. आणि मग शेवटी तीच समस्या येऊ शकते ना. जर खेचला जाणारा विद्युत प्रवाह खूप जास्त असेल तर तो त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर अधिभारण होत आहे असं आपण म्हणू. आणि खूप जास्त उपकरणे जोडल्यामुळे हे होत असतं आणि म्हणून असं न करण्याचा नेहमी सल्ला दिला जातो. खरं तर बरेच पुस्तकं आणि अनेक लोकही असे म्हणतात की यालाच आपण अधिभारण म्हणतो. खूप जास्त उपकरणं जोडणे म्हणजे अधिभारण करणे. पण हा फक्त अधिभारण करण्याचा एक मार्ग आहे, ठीक आहे. आणि अधिभारण हा एक खूप सामान्य शब्द आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे खूप सारी उपकरणे जोडली तर ओव्हरलोडिंग होतं. नंतर अधिभारण होण्याचा अजून एक मार्ग म्हणजे लघुपरिपथ म्हणजे कमी विद्युतरोधाचा मार्ग तयार होणे. आता लघुपरिपथ किंवा शॉर्ट सर्किट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, हे सामान्यतः तेव्हा होतं जेव्हा तारा एकमेकांना स्पर्श करू लागतात. पहा, अशा प्रकारे इथे समजा ही वरची लाल तार आणि ही खालची काळी तार या दोन्हीचं जर रोधी आवरण निघून गेलं आणि त्या एकमेकांना स्पर्श करू लागल्या तर इथे काय होतं? या दोन तारांच्या मध्ये कुठलंही उपकरण नसल्यामुळे आणि तारेचा रोध हा कमी असतो, त्यामुळे इथे लघुपरिपथ म्हणजे कमी विद्युत रोध असणारा मार्ग तयार होतो आणि म्हणून मग इथून खूप जास्त विद्युत प्रवाह होऊ लागतो. आणि मग विद्युत प्रवाह इकडनं न होता जवळपास सगळाच विद्युत प्रवाह या मार्गाने होऊ लागतो. आता हे वाईट का आहे? कारण जर रोध खूप कमी असेल आणि व्होल्टेज म्हणजे विद्युत विभवांतर मात्र 220 व्होल्ट इतकंच आहे, तर इथून वाहणारा विद्युत प्रवाह हा खूप जास्त असेल. तो हजारो अँपियर्सच्या स्वरूपात सुद्धा असू शकतो. त्यामुळे विद्युत प्रवाह खूप जास्त होतो आणि आपण आपल्या सर्किटला ओव्हरलोड झाला आहे किंवा अधिभारण झालं आहे असं म्हणतो. आणि पुन्हा एकदा इथे सुद्धा ही वितळतार आपलं संरक्षण करू शकते. आणि आता अर्थातच हा असा लघुपरिपथ कुठेही तयार होऊ शकतो. समजा आपण इथे एखादं उपकरण जोडलं आणि यातून येणाऱ्या या ज्या वीजयुक्त आणि तटस्थ तारा आहे त्यांच्यातली जर का आवरणं निघालीत आणि त्या तारा आतमध्येच एकमेकींना स्पर्श करू लागल्या तरी पण अधिभारण होतं. इथून विद्युत प्रवाह जो येईल तो पुढे उपकरणामध्ये न जाता इथूनच परत जाईल आणि इथे उपकरण नसल्यामुळे या दोन तारांच्या मध्ये उपकरण नसल्यामुळे इथे विद्युतरोध खूप कमी असतो आणि म्हणून खूप जास्त करंट खूप जास्त विद्युत प्रवाह इथून होऊ शकतो. अर्थातच या उपकरणाची भूतार वगैरे सगळं असेलच, ती आपण इथे काढली नाही आहे, पण लघुपरिपथ इथे सुद्धा तयार होऊ शकतो. आणि मग कधीकधी खूप जास्त विद्युत प्रवाह झाल्यामुळे खूप जास्त उष्णता निर्माण होऊ शकते आणि मग आपल्या उपकरणाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं, ठीक आहे. तर मग आता लघुपरिपथ तयार करण्याचे इतरही कुठले मार्ग आहेत का? तर हो, पहा, तुम्हाला माहिती असेल की पाण्यामुळे सुद्धा लघुपरिपथ म्हणजे शॉर्ट सर्किट होतं. आता इथे कल्पना अशी आहे की पहा, समजा हे अशा प्रकारचा आपला परिपथ आहे. इथे विद्युत प्रवाह या मार्गाने या तिन्ही रोधांमधून अशा प्रकारे वाहून परत येतोय, ठीक आहे. पण समजा इथे पाणी सांडलेलं असेल अशा प्रकारे, बघा, आणि या पाण्यामध्ये जर क्षार असतील तर आता काय होईल? आपल्याला माहिती आहे की क्षारयुक्त पाणी हे वीज वाहून नेऊ शकतं. तर आता या वेळेस विद्युत प्रवाह इथून अशा प्रकारे या सगळ्या रोधांमधून न जाता ह्या पाण्यातून सरळ इकडे जाऊ शकतो, बरोबर. आणि मग यालाच लघुपरिपथ तयार झाला असं म्हणता येतं. हा विद्युत प्रवाह इकडे रोधांमधून न जाता थेट या पाण्यातून परत येतो आणि पुन्हा एकदा या पाण्याचा रोध कमी असल्यामुळे जास्त विद्युत प्रवाह होतो, ठीक आहे. तर इतकंच आहे. आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं? आपण पाहिलं की ओव्हरलोड किंवा अतिभार म्हणजे एखाद्या परिपथामधून जेव्हा खूप जास्त विद्युत प्रवाह वाहत असतो त्याला अतिभारण म्हणतात. आता अतिभारण वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतं, जसं की विद्युत विभवांतर खूप जास्त झालं तर अतिभारण होतं,
आपण खूप सारी उपकरणे एकाच सॉकेटमध्ये जोडली तरी पण अतिभारण होतं. तसंच लघुपरिपथ किंवा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सुद्धा अतिभारण होत असतं. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. थँक्यू.